Co-powered by Techno. सगळ्यांना जय शिवराय. हे इथं एक तर प्रचंड पाऊस आहे, तरी इतके लोक आपले पावसात यायला लागले ते एक वाईट वाटतं. रात्री 10-15 हजार पोरं चिखलात उभं असते, कोणी खाली बसत नाही, झोपत नाही. कालच्या दिवशी तर मला काही कळलं नाही. काल प्रचंड त्रास होत होता, पण रात्री एक 5-7 सलाईन लावल्या, त्यामुळं आज समजायला लागलंय किती हाल झाले पोराचे. रात्री मी 2-3 वाजता उठून बसलो होतो, त्यावेळेस सगळे पोरं चिखलात त्याच्यात उभं होते. पावसात कुडकुडत यायला लागले पोरं, कुडकुडत अशी. मीडियाचे बांधव साक्षीदार ती सोपी गोष्ट नाही. एक तर रस्ता नाही, मुसळधार पाऊस रोज चालू आहे, रोज. आत्ता आपण बोलतोय तरी दो पाऊस चालू आहे. लोक पावसात यायला लागले, सगळं चिखलाचा रस्ता, उभा राहायला जागा नाही, सगळं काकडून चालले. दिवसभरात 60-70 हजार लोक यात आंतरवाली दिली. रात्री 10-15 हजार पोरं चिखलात उभा असते, याला वाईट वाटतं. आपण काय कोणाला दाखवण्यासाठी आंदोलन नाही करत. हे आंदोलन आपण देवेंद्र फडणवीस साहेबांना संधी म्हणून केलेलं उपोषण. मी, माझा समाज, आम्ही राजकीय भाषा बोलत नाही किंवा आम्हाला राजकारणाकडे जायचं नाही. तुम्ही आम्हाला ओबीसीतून असणारं 83 क्रमांकाला असणारं मराठा आणि कुणबी एकच आरक्षण देऊन टाका आणि आहेत त्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा. यासाठी आपण हे त्यांच्यासाठी संधी म्हणून त्यांना केलेलं आंदोलन होतं. हे भारतात, महाराष्ट्रात असं पहिल्यांदाच की कुणाला संधी देण्यासाठी सुद्धा आंदोलन केलं जातं. मला नाही जास्त बोलायचं, कारण मी जर ठरवलंच आता मी राजकीय भाषा बोलणार नाही, तर जे माझा मुद्दा आहे तो मी क्लिअर सांगतो. फडणवीस साहेब मराठा आणि कुणबी 83 क्रमांकाला सरसकट मराठ्यांना कुणबी म्हणून त्याची अंमलबजावणी करा. थांबू नका, आशेवर जगू नका. अवतीभोवती असणाऱ्या खोट्या घोटाळ्याच्या नादात मराठ्यांना तुमच्यापासून लांब जाऊ देऊ नका. 1. 2. तुमच्या हातानं तुमची सत्ता फडणवीस साहेब तुम्ही पाडू नका, मराठ्यांच्या विरोधात जाऊ. हे आम्ही तुम्हाला शहाणपणाची भूमिका सांगतो. बाकीचं पुढचं बघू काय असं. आता हे 3रा मुद्दा. जर मराठा यांनी धोका केला, यांनी म्हणजे पक्षांनी, सत्ताधाऱ्यांनी किंवा पक्षाच्या नेत्यांनी जर आपल्या लेकराशी धोका केला, तर गरिबापासून श्रीमंतांपर्यंत, राजकारण्यांपासून कष्टकरी मजुरांपर्यंत सगळ्या मराठ्यांना सांगतो, त्यांनी जरी तुमच्या मुलाशी धोका केला, तुम्ही तुमच्या लेकराशी धोका करू नका. स्वतःच्या जातीशी आणि स्वतःच्या मुलाशी मराठ्यांनी धोका करू नका. ही तुम्हाला हात जोडून 3रा मुद्दा सांगतो. जरी नेत्यांनी आणि पक्षाने आपल्याशी धोका केला, आपण मात्र आपल्या लेकराशी आणि जातीशी धोका करून पुन्हा राजकारण्याच्या नेत्याला किंवा त्याच्या पोराला मोठं करू नका आणि आपल्या लेकराचं वाटोळं करू नका. हे मला तुम्हाला
हात जोडून सांगायचं. मला जे सांगायचं होतं ते मी महत्त्वाच्या या 3 गोष्टी समाजाला 1 आणि फडणवीस साहेबाला 2 एकूण 3 मुद्दे सांगितले. या पलीकडे मला बोलायचं नाही. आता राहिला विषय माझ्या समाजाचा. काल लोक कोरडे पडले होते अक्षरशः रडून. तुम्ही पाणी घ्या, उपचार घ्या. मी बोलत नाही. ही मीडिया बोलती, मीडियाने बघितलं आणि आम्हाला कोणाला दाखवायची गरज नाही माझा मराठा काय आहे ते. एक येत नसल्यावर लोक नाटकं करावं लागत असते. इथे बघा डोक्यावरती गरजत आहे, इजा लावत्या, 2,000 पाऊस आहे, तरी मराठी इथं उभा आहे. आता तुम्ही फ्रेम दिले असतील त्यामुळे तुम्हाला बहुतेक कॅमेरा फिरत येत नसेल, पण पावसात आत्ताही लोक किती उभा आहे. जर विनंतीनं तुम्ही दाखवलं ना तर या राज्याला सरकारला कळून खरंच मराठी शिकला तर वेंद्यात सुद्धा उभा आहे. 23 लाखात आहेत, हजारात बी नाहीत. ही सत्य परिस्थिती. कोणत्या बाजूला तुम्ही वळालात तरी मराठी दिसते. कालचा दिवस माझ्यासाठी खूप वाईट होता. इतक्या वेदना होत होत्या खूप, आणि माझ्या समाजासाठी सुद्धा कालचा दिवस लय वाईट होता. काल इतक्या रडलेला आवाज कानावर येत होता ना, असं वाटत होतं कधीच उपोषण करायचं नाही. आता इतके ओरडत होत्या बायाने, कोरडे पडले होते लोक, कोरडे. मला वाटलं 2 का काहीतरी बेशुद्ध सुद्धा पडले, त्यातले 2 का 3 जण. हे मला नाही सर. मग शेवटी जरी मुलगा म्हणून काम करत असलो तर जाण आहे, आणि मी कुठं दुसऱ्यासाठी करतो. मराठा समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजे म्हणूनच करतो. माझ्या स्वार्थासाठी नाही करत. पण तुम्ही ऐकतच नाही. कामधंदे भरून इकडं चिखलात यायचं. मी आहे म्हणलं नाही कित्येक तरी वेळेस. मी एकटा असलं म्हणजे मला थोडं फ्रेश काम करता येतं. तुम्ही मायबाप असले की माझ्यावर दडपण येतं. तुम्हाला काय होऊ नये. काय कायच्या गाड्या सटकल्यात, मोठमोठ्या खड्ड्यात गेल्या, इथं रस्ते बंद केल्यामुळं आपल्याला दोन्ही बाजूने जावं लागलं. कॅनॉलच्या रोडने जावं लागलं, काहीला चिखलात जायला लागलं. कालचा दिवस अवघड होता. काल आहे बहिणी खूप आरडत होत्या की तुम्ही उपोषण नाही करायचं, तुम्ही पाणी घ्या, सलाईन घ्या. मला नाही वाटत मी मुद्दाम करावं म्हणून. पण शेवटी एखाद्याचा मी मुलगा आहे, एवढ्या मोठ्या समाजाचा मी मुलगा आहे, माझ्या खांद्यावर जबाबदारी येऊन समजून घ्या. कधीच मराठ्यांचे पोरं हे लोक मोठे करू लागणार नाहीत. आपलेच श्रीमंत मराठी आपल्या गरीब मराठ्यालाच एकजूट येऊन एक ताकद दाखवून आपले लेकरं मोठे करावं लागणार. लय केले होतो मी 70 वर्षात. लोक मोठे लय मोठे गेले. आपल्या लेकराचं काय. आज शेतकरी मराठा रात्रंदिवस शेतात काम करून चिखलात, पावसात, उन्हात वाट बघतो माझं लेकरू कधी नोकरीला लागत. पैसे घातलेत, कष्ट केलेत, व्याजाने काढलेत, ते वाट बघतोय आरक्षणाची. मजूर मराठा वाट बघतो आरक्षणाची. कोण वाट बघत नाही मराठ्यांचं. प्रत्येक पक्षात असणारा मराठा आरक्षणाची वाट बघतो. प्रत्येक पक्षात. शेवटी त्याचं पोरग जर एखाद्या टक्क्यावर हुकलं आणि तो जरी सत्तेत असला तरीही त्याला इतकं वाईट वाटतं की आपण सत्तेत असून फक्त आरक्षण नसल्यामुळं आपल्या पोराचं किंवा आपल्या पोरीचं आयुष्य बरबाद झालं. कोणत्या राजकीय पक्षातल्या मराठ्याला वाटत नाही की आरक्षण नाही मिळालं पाहिजे. कोणत्या शिक्षकाला वाटत नाही. प्रत्येक शिक्षक वाट बघतोय याचं आरक्षणाची. पोलिसांमध्ये असणारा प्रत्येक पोलीस वाट बघतोय आरक्षणाची. एसटी ड्रायव्हर, कंडक्टर असणाऱ्या मराठा सुद्धा वाट बघतोय. हमाली करणारे मराठी ते वाट बघते. कंपन्यात, मुंबई पुण्यात शहरात कामं करतात आमचे लोक. कंपन्यात करतात. कुणी कुणाच्या दारासमोर राखाने, कुणी हॉटेल टाकलेत, कुणी टपऱ्या टाकल्या.
कोणी रिक्षा चालवते, कोणी जिपा चालवते, कोणी ट्रॅव्हल चालवतोय, कोणी ट्रक चालवतोय, कोणी रोडच्या लाईनच्या गाड्यावर आहे. प्रत्येक मायबाप, टॅक्सी चालवणारा मायबाप वाट बघतो की माझा आरक्षण जर मिळालं तर माझं लेकरू अधिकारी होणार. प्रत्येक मराठा वाट बघतो. डॉक्टर मराठा वाट बघतोय, मराठा वकील तोही आरक्षणाची वाट बघतोय. वारकरी मराठा, महाराज असणारा मराठा वाट बघतोय या आरक्षणाची. कोणतं क्षेत्र असं नाहीये की तहसीलमध्ये काम करणारा माझा अधिकारी असू द्या, कर्मचारी असू द्या, कामगार असू द्या, तो वाट बघतो आरक्षणाची. ऊस तोडणारा मराठा वाट बघतो, हमाली करणाराही बघतो. व्यवसायानं किंवा राजकारणानं असला तरी माणूस आरक्षणाची वाट बघतो. हे आरक्षण खूप महत्वाचं आहे. आपल्या आपल्या लेकराचं भविष्य याच्यात खूप मोठं होणार आहे म्हणून प्रत्येक मराठा वाट बघतो. फडणवीस साहेब आमचं एवढंच म्हणणं आहे, मराठा वाट बघतोय आरक्षणाची. माझा गरीब गरजवंत मराठा वाट बघतोय. तुम्हाला संधी दिलेली आहे आम्ही. आम्हाला राजकारणात जायचं नाही, मला नाही, माझ्या समाजाला नाही. आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलो. तेवढं आरक्षण द्या. तुम्हाला संधी आहे, तुम्ही संधी व्हायला जाऊन देऊ नका. गणित जुळण्याच्या नादात मराठीच्या नादी लागून सगळे रांगोळी करून बसू नका. तुम्ही समजून घ्यावा तो नका घेऊ. मी तर आता राजकीय भाषा बोलणार नाही, आचारसंहिता लागूच तर. आणि तुम्ही त्याच्यापर्यंत जर नाही दिलं, मग कोण कोण काय बोललं आणि कोण कोणी काय केलं ना, तुमच्या सगळं हिशोब पुरा करीन. सगळ्याचं सोडणार नाही तुम्हाला एकाला सुद्धा. फक्त माझी भूमिका खूप माझ्यासाठी महत्त्वाची नाही. माझी भूमिका माझ्यासाठी महत्त्वाची नाही, माझ्या समाजासाठी महत्त्वाची. मला माझ्या समाजाला या किचडात नाही लोटायचं, म्हणून आम्हाला तिकडे जायचं नाही. तुम्हाला संधी आहे की ओबीसीतून 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे. सरसकट मराठ्यांना मराठा आणि कुणबी एक प्रमाणपत्र देण्यासाठी अंमलबजावणी करा. आणि बाकीच्या सगळ्या सोयऱ्यांसह 3 गॅजेट जे काय मागण्या असतील त्या सगळ्या याची तुम्ही अंमलबजावणी करा. फडणवीस साहेब, या समाजाकडून तुम्हाला विनंती आहे. आणि दुसरं, तुमच्या हातानं सत्ता पाडू नका. जर नाही दिलं, माझ्या नावानं मग बोंबलायचं नाही. हे काय झालं, मी काहीच येऊ देणार नाही, माझा समाजसुद्धा काहीच येऊ देणार नाही. मी हे तुम्हाला तळतळीनं सांगतोय. ही धमकी नाही, ही इशारा नाही, मी हे तळतळीनं सांगतोय तुम्हाला. मला राजकारणाकडे नाही जायचं. मी आणि माझा समाज शब्दाला पक्का आहे. एकदा जर राजकारणाकडे नाही जाईल म्हणलं की नाही जाणार. हे माझ्या समाजाला माझ्याबद्दल माहिती आहे आणि मलाही माझ्या समाजाबद्दल माहिती आहे. एकदा नको म्हणलं ते काही करीत नाही म्हणून. कारण तुम्हाला साधं उदाहरण द्यायचं ठरलं, फडणवीस साहेब, माझ्या लोकांना आता हाणलं मारलं गेलं. माझा कितीही विश्वास आहे समाजावर सांगतो. गप्प बसा नुसतं म्हणलं, मार खाल्ला पण गप्प बसले. जर हे भिडे असते तर यांनी हाडकंसुद्धा मोडून टाकले असते समोरचे पुढे. माझा समाज सहन करतो, गप्प बसतो. आम्ही सुद्धा नरड्याला लागूच तरच गप्प बसणार आहेत, नाही असं नाही. ते बघू पुढच्या पुढं विषय येतो. आता फक्त मराठ्यांनी शांत राहा, हे मात्र माझ्याकडून तुम्हाला कायमचं आव्हान असणार आहे. आरक्षण देणार आहेत आपण, नाही यांनी दिलं तर आपण सत्तेत घुसून आरक्षण घेणार आहेत, पण घेणार. त्याच्यात काही दुमत नाही. पण आपल्याला तिकडं जायचं नाही, राजकीय भाषा बोलायची नाही, म्हणून फडणवीस साहेबाला आपण संधी दिली. इथपर्यंत मी तुम्हाला क्लिअर केलं. आणि तुम्हाला आता शेवटचं सांगतो, या असल्या सलाईना घेऊन मी नाही उपोषण करू शकत. हे सलाईना घेऊन मला 1 महिना काही होत नाही, मलाच नाही, कोणालाच नाही. माणूस सलाईन घेतल्या तरी मरतो उपोषणात, हे खरं आहे. कारण त्याला अन्नच गेलं पाहिजे पोटात. नुसत्या सलाईनवर माणूस 27 दिवस जगू शकतो जास्तीत जास्त.
पण ते मी इथं पडून राहणार सलाईनने, मला काही होणार नाही. मला नुसतं रात्री सलाईन दिलं तर मी आज उठून बसलो. इतक्या कचाकच इंजेक्शन सोडली त्यांनी त्याच्यात, आणि इतक्या सलाईन सोडल्या की जशी त्यांना संधी सापडली असं मोटरीचा पैप सोडल्यासारखं दाना सोडून दिलं सगळं. मला बघून तो वर बघून तरच अर्धी बाटली संपलेली होती. मग काय करत होते का ती पित होती कुंकू, काय कुंकू खुपशेली काय केली इतकं. मग असं हे कोठडं मला वाटतं वैयक्तिक सलाईन घेणं कोठड्यापणा नाही आहे, माणूस त्याने जगत पण नाही. पण मी उठून बसलोय, मग असली इच्छा नाही. ते असलं करून बघा काय इच्छा नाही. मी तुम्हाला किती मानतो हे सांगतो तुम्हाला. मी सलाईन घेणार, इथं पडून राहणार. तुम्ही लाखांनी येतच राहणार ना रे चिखला पावसात. तुमचे हरबड करू करे. रात्री 15-16 हजार पोरं चिखलात उभा असतील. 15-16 सोपा नाही. पोरं बसाना तो खाली उभा राह ना. अशी जात नाही बघितली मी कधी, जगावर होणार बी नाही. इतके कट्टर जात आणि जातीचे पोरं माया लावणारे आणि कट्टर कवाच नाही कोणत्या जातीत होणार. आणि यांना भीड म्हणल्यावर हे काय करतील, अवघड आहे. माझं समाजाचे लेकर चिखल बघानात, पाऊस बघानात, कुठं उभा राहायला जागा मिळाली का बघानात, आंध्रात लिंबाखाली चुकाटा आहे का नाही, येड्या बाबलीत काठे किती आहेत काय बघत नाही. गाड्या घसरल्या खड्ड्यात गेल्या तशाच उचलून बाहेर काढतात, उचलून. मग आता हे जर गाड्या उचलून डांबरीवर होते तर हाणणार एखादी चापट हाणतो चालता चालता, त्याचा किती भोगा करेल. मला एक जण व्हिडिओ दाखवला, गाडी खड्ड्यात गेलेली टक्कर उचलेली 5-25 जणांनी डांबरीवर आयला. आणि एखाद्या गाडीला एखाद्या मोटरसायकलला एखाद्या मग चापटीन मागून आणतो, त्याचं काय करते. त्याला तर का ते काही सापडायचंच नाही. लय कट्टर जाते माझी. मला गर्व आहे, मी मरेपर्यंत तुमच्याशी नाही गद्दारी करीत. मरेपर्यंत तुमचं लेकरू म्हणून तुम्हाला तुमचं लेकरू म्हणून आयुष्याला शोभून दिसन असंच वागा. तुमच्या मान खाली होऊन असं वागणार नाही. मला कितीही बदनाम करून त्यांनी, खूप बदनामीचे डाव आणले त्यांनी माझ्या. मी नाही हटणार, नका काळजी करू. तुम्ही घरी झोपून राहिले तरी तुमच्या लेकराला आरक्षण देईल. आरक्षणच नाही, नुसतं तुमच्या शेती मालाला सुद्धा भाव द्यायला लावेल. त्याच्यात मी जातपात बघणार नाही. मी धनगराचं आरक्षण असेल, मुसलमानाचं आरक्षण असेल, यांच्याकडून घेतल्याशिवाय सोडणार. मी बदलत नसतो. मी बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग असेल, गोरगरीब ओबीसीचा आहे, 12 बलुतेदारांचा आहे. मी सगळ्यांच्या प्रश्नासाठी उभा राहणार. शेतकऱ्यांसाठी तर खांद्याला खांदा लावून उभा राहणार कसे द्यायचे. मला दुसरी गोष्ट काल आली. रात्री कलेक्टर साहेब आले होते 2-2:30 वाजता. SP साहेब आणि कलेक्टर साहेब, ADM साहेब पण होते, DYSP साहेब पण होते, बरेचसे होते. मला रात्री लय दिसत नव्हतं, डोळे उघडत होते पण कळत नव्हतं. मी नाही सांगत राहू वेदना माझ्या. लय काल सहन व्हायना म्हणून त्या तुम्हाला दिसल्या नाही, तर त्या बी मी दिसून दिल्या नसत्या तुम्हाला, कारण तुम्हाला सहन होत नाही म्हणून. ते काल मला सहन आणि इतके आव्हान लागले, पोटात पिळा पडला माझ्या सगळ्या आतड्याचा. त्यामुळं ते मला राहू. मला वाटतं बहुतेक मुंबई हायकोर्टानं मला काही डिटेल सांगितलं नाही, आणखी पण वकील ते सगळे आले होते की तुम्ही उपचार घ्या असं हायकोर्टानं सांगितलं आहे. आणि मी हायकोर्टाचा सन्मान करतो म्हणून रात्री सलाईन घेतल्या. काल माझे मायबाप लोकही ओरडे होते, आरडून म्हणूनही मी सलाईन घेतल्या. पण मग ते आता इथं पडून राहून घेण्यापेक्षा ते उपोषण नाही केलेलं बरं. मी इथं ते पडून राहून काय उपयोग नाही तसा. माझा समाज खूप त्रासात जातो. मला काय झालं की मग ते तिकडं आंदोलनं करणार, रस्त्यावर येणार, पावसात इकडे येणार, गावोचे गाव इकडे निघालेत. काल मालतच झाल्यापासून महाराष्ट्रात इथं उभा राहायला जागा नाही. चिखलात त्यांचे किती हाल होते कोण सांगत नाही, दुखणे आले सांगत. मग नुसते सलाईन घेऊ आणि तर पडून राहून तुमचे हाल करू, हे मला तरी एक मुलगा म्हणून शोभतंय का?
मला तरी शोभतंय का दिली संधी त्यांना. आता त्यांच्यासाठी एकट्या फडणवीस साहेबांसाठी 9 दिवसाचं उपोषण कडक झालंय, तपश्चर्या झाल्या. इथून पुढे ही वेळ आहेच ना त्यांना. आचारसंहितापर्यंत त्यांनी द्यायचं, मी राजकीय भाषा नाही वापरणार. पण नाही दिलं, माया नावाने बोलायचं नाही. भारत नाही, भारताच्या बाहेरून जरी तज्ज्ञ आणले तरी निवडणुकीचं गणित नाही दिल्यावर बिघडणार मराठा म्हणजे बिघडणार. हे मलाही चॅलेंज द्या समोरून तुम्ही, मीही चॅलेंज देतो तुम्हाला हे समोर. मी नाही बघू शकत. आणि असं मला एकट्याला वाटलं की रात्री पोरांचे एवढे हाल झाले. आत्ता एवढा धो पाऊस येत आहे, सगळे मंदिराच्या पलीकडचे मंदिराच्या बाहेरचे सगळे पोरं भिजलेले काकडे, पण एक बी मागे सरकायला तयार नाही. मला जाणं असावं, इतके हाल अपेष्टा जर समाजाच्या होणार असल्या चिखलात मुसळधार पावसात, आपण थांबलेलं बरं ना. हे हाल अपेष्टा सण समाजाला काय करायला लावायचं. मी तर करतोच आहे. त्यांनी रोज मला इथं यायचं आणि कोरडं पडेपर्यंत रडायचं. काल या मंडपमध्ये फक्त आक्रोशच होता, दुसरं काय नव्हतं. नुसती रडापडी. काहीतरी रस्ता बी अडवला, त्या रागात नाराजीत असं काहीतरी कळलं मला. म्हणजे आया बहिणी थांबायला सुद्धा तयार नव्हत्या. त्यांचं जे काम नाही त्या काम मायला करायला लागले. रस्त्यावरतीच काय इतक्या रणरागिणी झाल्या भयानक त्या, की त्यांनाही ते सहन व्हायला. आता एक पाऊस चालू, याच्यात समाज नाही थांबणार, येणारच. वरून कोर्टानं पण सांगितलं की तुम्ही उपचार घ्या. आता कोर्टाचा मी सन्मान करतोय, हायकोर्टानं सांगितलंय. मग आता मी जर सलाईन घेतोय तर मी इथं पडून राहणार आहे, मला काही होणार नाही. व्हायचे ते इफेक्ट होते तर शरीरात, नाही असं नाही. 27 दिवस जगतो माणूस सलाईन. शेवटी तोंडातून जर नाही खाल्लं तर मरतोच. सलाईन म्हणजे काही एवढं अमृत पण नाही आहे. पण मग मला 10-15 दिवस काही नाही होणार आणि उगं पडून राहतो इथं, हाल तुमचे करतो. तुम्हाला ना काही म्हणलो मी 6-7 वेळेस तरी तुम्ही येत आहे. मग तुम्ही येत आहे म्हणल्यावर किती हाल होतील, किती कामं बुडतील, किती मुसळधार पाऊस आहे. आणि कोणासाठी हाल करू मी हे समाजाची, त्यांच्यासाठी. त्यापेक्षा नाही दिलं तर आपण सत्तेत जाऊ. आपले लोक सत्तेत जाऊन घ्या, शेतकऱ्याचा प्रश्न. ही आपली त्यांना संधी होती, आपण त्यांना दिली. आपली संधी देणं काम होतं, आपण पुढंही दिली. आणि परत काही माकडं सुरू करते ना. आता युवमंत्री नाही आला, उपोषण सोडायला तेव नाही आला. रोज फोन आहेत त्यांचे, किती दाखायचं तुम्हाला. आम्ही सांगत होतो अंमलबजावणी घेऊन येणे, तिकडे झोप, इकडे येऊन वडील येत असतो. मग इकडे आलेला उपोषण सोडायला आमच्या महिला, आमचं क्षेत्र नारायणगड हे सरकारपेक्षा मोठं आहे. सरकारपेक्षा आमच्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंताड्या झाल्या, सरकारपेक्षा मोठ्या आहे. बारीक लेकरं आरक्षणासाठी रस्त्यावर घोषणा देत आहेत, सरकारपेक्षा मोठी आहेत. मला जे वाटलं मी तुमच्या समोर ते मांडलं. मला जर मी असाच पडून राहिलो, सलाईन घेतल्यावर सरकारला माहिती आता कमीत कमी काही होत नाही. 4थ्या दिवशी झालं होतं तर सरकारचे काय हाल होते हे लोकांना विचारा, मीडियावाल्याला त्यापेक्षा जास्त विचारा. सरकारचे काय हाल होते, मग 4थ्या दिवशी हाल होते त्या दिवशी. ते असं मग मैदानात पाहिजे. पण हे समाज इतके माया करायला की मला असं वाटायला इथून पुढं मला काहीच करता येत नाही. आता इतके माझे अवघड हाल आहेत. मी कुठं जायचं म्हणलं तरी माझे हाल येतात. पण तुमचे माया प्रेम मी नाही वाया जाऊन देत. त्याची काळजीच नाही करायची तुम्ही. 4 भिंतीत नाही, 4 भिंतीच्या बाहेर नाही. हे मला करून जास्तीत जास्त फक्त बदनाम करू शकते. यांच्या हातात मला मॅनेज करण्याची शक्तीच नाही. यांच्या शक्तीच छोट्या नाट्या टोळ्या उभा करते, आमदार उभा करते, मंत्री उभा करते माझ्या विरोधात. काही संघटना फोडी देन, काही समन्वय फोडी देन. हे असं होईल.
आणि जर आता आपलं उपोषण सुटलं तर शेवटचं मराठा समाजाला सांगतो, आता मरमर करू नका, दवाखान्याकडे नका येऊ कोणी. आंतरवालीत सुट्टी होऊन आलं की पुन्हा आपण आंतरवालीत भेटू, पुन्हा आंतरवालीत भेटू. तर तुम्ही काम करा ना. आपले जे 20-20 लोक ठरलेले टीम करायचे, काहींचा गैरसमज झाला 20च का, घराघरीच होऊ द्या. मराठा सेवकाचे टीम असू द्या, 5-7 दिवसांच्या आत ते टीम तयार करा. तोवर मी थोडा बरा होईल. तिकडं गर्दी केल्यावर काय होतं तुम्हाला सांगतो. त्या डॉक्टराला काही सुचत नाही, ते दुसऱ्यालाच इंजेक्शन तिसऱ्याच द्यायचं एखादी बार. इतकं बेकार आहे. डॉक्टरला लोटून डॉक्टराचा दवाखाना असून म्हणजे बाहेर होईल. दुसरी गोष्ट, त्या दवाखान्यात उभा राहायला जागा नाही. तिसरे, पाऊस मारण्याचा आहे तुमचे हात. आणि मला कसलाच नाही आराम होत. आता शरीर संपलं बरं का माझं. आता मला 4-5 दिवस तरी आरामाची गरज. आता शरीर पूर्ण संपलं. ह्या 9 दिवसाच्या दणक्यात उभा कार्यक्रम झाला, शरीराचा पूर्ण जळालं. त्यामुळं थोडंसं महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज हॉस्पिटलला भेटायला नका येऊ. काय होतं, नाही येऊन दिलं का आत नाराजी वाटते माणसाला. त्यांना वाटतं मी इतक्या लांबून आलो, मला येऊन नाही दिलं. आपण पुन्हा अंतरवालीत भेटू, पण हॉस्पिटलकडं गर्दी कोणीच करू नका. आपले करू नका आणि बाहेरचे पण नका करू. तिथं काय इलाज करावं, काही सुचत नाही एवढ्या. आणि आताच्या वेदना माया बेकार येतात. हे झाल्यापासून आता उठायला त्रास होतोय, बसायला त्रास होतोय. आता विचारूच नका काय होतंय. त्यामुळे थोडंसं तुम्हीच कामात राहा. किमान 20 लोक स्वयंसेवक म्हणून, मराठा समाजाचे सेवक म्हणून असू द्या. आणि प्रत्येकाचीच इच्छा मराठा समाजासाठी काम करायचे असेल तर तुम्ही घराघरी शिकवू द्या, काही अडचण नाही. हो द्या, जितके व्हायचे तितके. एक गठ्ठा एकजूट होणं गरजेचं आहे. त्याचं कारण हे की मराठा समाजाच्या मदतीला कुणी नाही. याचं कारण खरं हे राजकीय टीम नाही, सामाजिक. कोणत्याही पक्षाचा असू दे त्यात घ्या. कारण गोरगरिबाचा प्रश्न, अडीअडचणी सोडायला कुणीच नाही. मला वाटतंय म्हणून ही सेवकाची टीम असणं गरजेचं आहे. उपोषण करून इथं पडून राहण्यापेक्षा, समाजाला वेठीस धरण्यापेक्षा काहीच अर्थ नाही. तुम्ही पावसात येणार याची मला फुल गॅरंटी. तुम्ही किती नाही म्हणू द्या, तुम्ही येणार. आणि कालचं माझ्या तशी परिस्थिती पाहिल्यानं काही पहाटे 4 वाजल्यापासूनच महाराष्ट्रातून, तिकडून कोकणातून, मुंबईतून गाड्या निघाल्या, विदर्भातून निघाल्या. कारण विदर्भातला मराठा आणि कुणबी एकच. आपण वेगळे नाही. दोघांनी एकमेकाला साथ द्यायची. आणि यावेळेस जर वेळ आली तर धडा शिकवायचा. जाता जाता फक्त एवढं एक सांगतो, फडणवीस साहेब, मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा, कामं करू द्या. आमदार मंत्र्यांना, मंत्रिमंडळातल्या आणि मुख्यमंत्र्यांनी आणि ते दुसरे एक उपमुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांचं ऐकून त्यांच्या जाळ्यात गुंतून आमच्याशी दगाफटका मराठीशी करू नका. आमच्या मागण्या सगळ्या द्या. फडणवीस साहेब, तुम्हाला संधी आहे. आमचं ओबीसीतलं आरक्षण आमचं आम्हाला द्या. तुम्ही नेरेटिव्ह भरून काढायच्या नादात राहू नका. ते भरून निघू शकत नाही. कारण इथं सगळ्या समाजावर तुमच्याकडून अन्याय झालेला आहे. तुम्हाला काम करावं लागणार. दुसरं, तुमच्या हाताने फडणवीस साहेब तुमची सत्ता तुम्ही पाडू नका. आणि तिसरं मात्र मोलाचं लक्षात ठेवा मराठ्यांनो, आचारसंहिता लागेपर्यंत जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर खचून जायची आपल्याला कसली गरज नाही. खचून जाणारातले मराठी नाहीत. आणि तुम्ही माया मागं येत आणि मी बी तुमच्या मागे, कुणाला मोजायची गरज नाही. फक्त तिसरा शब्द एवढाच सांगतो, जर सरकारने आपल्या लेकराशी धोका केला, तुम्ही मात्र तुमच्या स्वतःच्या पोटच्या गोळ्याशी धोका करू नका. रक्ताच्या लेकराशी धोका तुम्ही करू नका.
पक्षाला नेत्याला मोठं करायसाठी स्वतःच्याच लेकराला, रक्ताच्या लेकराला, सोन्यासारख्या त्या काळीच असणाऱ्या आपल्या पोराला, आपल्या पोरीला धोका देऊ नका. पुन्हा पुन्हा त्यांना मतदान करू स्वतःच्या लेकराचा अपमान करू नका, स्वतःच्या जातीचा अपमान करू नका. पक्षाच्या नेत्याचे पोरं मोठे करायच्या नादात तुमचे स्वतःचे पोरं संपून बसू नका. मी तळतळीनं तुम्हाला सांगत राहणार आहे. हात जोडून तुम्हाला सांगतो, ऐका. नका लेकराचं वाटोळं होऊन देऊ. कोण पक्ष नाही, कोणी नाही. याचबरोबर आणखीन सांगतो, श्रीमंत मराठा सोबत असो अथवा नसो, 24 घंटे कामात राहायचं. आपण आपल्या लेकराच्या कामात राहायचं, मोठं करायचं कामात राहायचं. आणि जो श्रीमंत माणूस आपल्या गरीब मराठ्यासोबत राहील त्याला सुद्धा मोठं करायला मागा पुढं गरिबाने बघायचं नाही. कोणी जिल्हा परिषदला उभं राहणार आहे, कोणी पंचायत समितीला उभं राहणार आहे. जरी ते श्रीमंत असले, आपल्या सोबतीनं राहणार असले, तर त्यांनाही मोठं करायचं काम गरीब मराठ्यांनी करा. कोण सोबतीनं आहे तुमच्या, कोण सोबतीनं नाही, हे आता ओळखायचं शिकार आहे. माझ्या मायबाप मराठ्यानं लय भोळे राहू नका. लय वाटोळं केलं आपलं यांनी 70 वर्ष. हे लय मोठे झाले, यांना 4-4 पत्रे नव्हते मायबापा यांच्या घरावर. आपण आहेत तसेच आहेत बरं का. आपल्याला तेवढाच नाद लागलाय. निवडणूक आली की नेत्याच्या नावाच्या घोषणा दे, पॉम्पलेट चिठ्ठी आणि माझी त्याची ओळख येते नेत्याची, एवढीच छाती बोलून सांगायची सवय लागली आपल्याला. लय झालं तर एखाद बार दारू पाजीत येत, एखाद बार तुम्हाला काही खाऊ घालते, पण तेवढे 15 दिवस. हे विसरू नका माझ्या गरीब मराठ्यांनो. तुम्ही फक्त 15 दिवस, एकदा 15 दिवस गेले तर लोकांना तुम्हाला तेवढंच भूषण सांगणं आहे, आमदार साहेब आणि मंत्री साहेब माझ्या ओळखीचा आहे, याच्या पुढं काही नाही. पण तुमचं लेकरू ज्या दिवशी दिल्लीत अधिकारी बनल, राज्यात अधिकारी बनल ना, आपले आजी आजोबा विमानानं आपल्या अधिकाऱ्याकडे जातील दिल्लीला. आणि ते सुख मग त्या आजी आजोबानं बघितलेलं काय असतं, त्या आईबापाने काय असतं ना, हे कशातच तोलू शकत नाहीत मराठ्यांना. आपण कशातच तोलू शकत नाही. दुसऱ्याचे लेकरा मंत्री झालेले, आमदार झालेले बघून आपल्याला काय भूषण. मारू नका लेकराला, एवढंच माझं तुमच्याकडं हात जोडून विनंती आहे. पक्षाचा नेता आणि पक्ष मोठा करण्याच्या नादात तुमच्या स्वतःच्या लेकराशी तुम्ही धोका करायला लागलात, मात्र हे विसरू नका. ज्यांनी ज्या जातीनं त्यांच्या लेकराला आरक्षण दिलं, त्या जातीचे लेकरं पुढं गेले. त्यांनी जात आणि लेकरं आधी ओळखले, पक्ष नाही ओळखला. हे ध्यानात ठेवा बरं का मराठ्याहो. त्यांनी आधी जात पोरं ओळखले आणि पोराला आरक्षण दिलं. तुमच्या डोळ्यात देखता ते पोरं इना करून तुमच्या पुढे हिंडतील अधिकारी म्हणून. तुम्ही एवढ्या मोठ्या राज्यात ताकदीनं 6 कोटीपेक्षा जास्त मराठा आहे. बाकीचे 1 कोटीच्या खालीच आहेत. म्हणजे सगळे जरी एकूण झाले तरी त्याचा दुमता तिमता एकटा मराठा करू शकतो, एवढी ताकद आहे. तुम्ही गाफील राहू नका, तुमची शक्ती ओळखा. त्यांनी त्यांच्या पोरांना दिलं, ते मोठे झाले. तुम्ही गुंतून पडलात भांडणं करण्यात, भावकी बांधव फोडण्यात गुंतून पडलात, ग्रामपंचायतच्या राजकारणात गुंतून पडलात तुम्ही चिल्लर सदस्य व्हायसाठी. आणि ते लोक मोठ्या मोठ्या पदावर गेले, ते लोक अधिकारी होऊन बसले, मतं तुमचे घेतले. तुमचे लेकराला मारू नका तुम्ही. त्याला भविष्यापासून वाचवा, तुमच्या पोरीला वाचवा. तुमची पोरगी अधिकारी होऊ द्या, ती तुम्हाला संभळणार आहे बरं का. राजकीय नेता नाही संभळणार. तुमचं पोरगा अधिकारी झालं तर म्हातारपणाची आधाराची काठी तुमची ती. तुमची लेक जर अधिकारी झाली तर ती तुम्हाला हाताला धरून चालणार आहे, आजी आजोबाला हाताला धरून चालणार आहे, बापाला आईला हाताला धरून चालणार आहे. नाही संभळणार दुसरं कोणी. हे हसण्यावर न्यायचा विषय नाही, गांभीर्याने घ्या. जर संपलात ना तर वावरं संपले, आपल्या हातातलं आरक्षण संपलं. काय करणार आहेत तुम्ही? राजकारण ही वाईट नाद नका लागून देऊ तुम्हाला. काय समाजानं ठरवलं ना अमुक करायचं,
तर इथून पुढं लोक म्हणले पाहिजे मराठ्यासारखे जात नाही रे बाबा, ते करायचं म्हणलं की ते तेच करते. एखाद्याला आपण जर म्हणलो ना चल हाच उमेदवार, तर सगळ्यांनी म्हणलं पाहिजे हा तेच. म्हणलं नाही पाहिजे मग आपलं पोरग कम नाही घेतलं, म्हटलं चुलत्याचं पोरग चांगलं होतं, त्याला दाढी चांगली उगली होती, त्याचा चष्मा त्याच्यापेक्षा चांगला होता, मग ते उलशीतच पेत होता, पण त्याला काय होतं. ह्या भानगडीत नका पडू. आपल्या जातीचे बाजू लावून धरायला विधानसभेत कोण, जातीचा आवाज उठवणारे मर्दासारखे पोरं तिथं अडाणी कासानात पण तिथं जाणं गरजेचं आहे. हे बी स्वप्न असलं पाहिजे. पण तुमच्या नादात हेऊ नाही दिला उमेदवार आणि तेव कम दिला, तेव्हा मला आवडत नाही, त्याच्यामुळे तेव्हा भांडणं झालते. आता मी नाही त्याच्याकडून जाणार. ह्या नादात पुन्हा तुम्ही तुमच्या लेकराला फसवत आता, हे बी लक्षात राहू द्या. त्याचं कारण जातीनं दिलेला एखादा उमेदवार तुम्हाला मान्य नाही, मग तुम्ही पुन्हा त्या नेत्यालाच मतदान करणार. मग त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही पुन्हा तुमच्या पोराशी, तुमच्या पोरीशी लागलात, दगा करायला लागलात. तुम्हाला नाही मोठं होऊ द्यायचे तुमचेच पोरं. काय निर्णय मराठ्याचा असेल त्यासाठी तुटून सगळ्यांनी पडा, करू लागा एकमेकाला मोठं, एक भार लावा. कोणी मला कुठं हाणायला लागलं तर विचारायला गाड्या जाणार, बघायची भूमिका नका ना घेऊ. एखाद्याला जर एखादा खूप जागीरदाराच्या अवलादीचा असला, हानीत असला, तर मोटरसायकली उभा करा. का आणतो विचारा ना त्याला. तो कोण लागून गेला. 2-4 जणांना जर हात पिरगळे त्याला हातता सुद्धा यायचं नाही. नुसते हात पिरगळून धरा त्याचे, त्याला उठता यायचं नाही. जागर मुतन ते सगळे पॅन्ट त्याची जिकडे तिकडे ओली झालेली दिसून तुम्हाला. तुम्ही बघायची भूमिका नका ना घेऊ. तुम्ही बघायची भूमिका घेऊ नका. मी मारा म्हणलो का, मारू नका. तुमचं संरक्षण तर करा. तुमच्या शेजारच्याचं संरक्षण करा. तुमच्या जवळून चाललेल्या गाडीतल्या माणसाचं स्वसंरक्षण तर करा. समोरून हाणायला लागला तर सगळेजण उभारून त्याचा प्रतिकार तर करा. स्वसंरक्षण तर संविधानाने सांगितलं करायला पाहिजे. अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा पापी हे तर संविधानच म्हणतंय. मी म्हणत नाही तुम्ही मारामाऱ्या करा, पण तुम्ही कमीत कमी तुम्हाला पुढून त्रास व्हायला लागला स्वसंरक्षण करा. नाही राज्यात हिंमत कोणाची मराठी इतकी. प्रत्येक तालुक्यात मराठा लाखाच्या आसपास आणि बाकीचे उगदे 12 चिंध्या गठुडे बांधले आणि खेळी बिगर कामाच्या चिंध्या. तुम्हाला नका कमी समजू. मी म्हणलो नाही मारामाऱ्या करा, शांत राहा, पण स्वसंरक्षण करा. आणि माझी विनंती शेवटची तुम्हाला, फक्त तुमच्या लेकराला धोका देऊ नका. मी असो नसो, सरकार कोणत्या टोकाला जाणार आहे माझ्यासाठी आता. कारण सरकारला माहिती हे मॅनेज होत नाही, फुटत नाही. खानदानी जातवानी ओरिजिनल जातवान मराठा हे नाही मॅनेज होत. मग काही करू शकतो दुसरं. म्हणून तुम्हाला सांगतो, मी असो नसो, तुमच्या लेकराशी धोका नका करू. तुम्ही एकजूट कायम ठेवा. नेता काहीच करू शकत नाही. गरीब मराठी एकत्र आले ते आहेतच किती तुमच्या मनात. 100% मराठ्यांपैकी 5%. उदाहरणार्थ एक गाव आहे, एका गावात नेते किती आहेत, लय झालं तर 5 नाही तर 6, लय झाले. गावापुढं काय करत ते 5-6 जण नुसतं वरून खांद्यावर हात सगळ्यांना ठेवला तरी त्याला 15 दिवस न उठायचं होते. आणि लगेच खांद्यावर आठवल्या जर काही जण मुतले तर होऊन बी जाईल. ते 5-6 पेक्षा गावात नाही. ते हिशोब तुम्ही राज्यात जोडा. तुम्ही ते हिशोब राज्यात जोडा. आहेत किती, 750 ते 1250 काहीतरी घराण्यात मोजत होतं आम्ही. आणखीन बरं का मोजणं सुरू आहे. तुम्हाला वाटतं सर माल एकाला करते झोपल्या काय करतं. मोठालेच मोजित राहतं. हे आपले बावळट किती आहेत मराठीत वाटोळ करणारे एवढ्या घराण्यासाठी. शाळा कोणाच्या आहेत रे, यांच्या. तुम्ही ज्याला नेता म्हणतात ना मावशे हो, मराठ्या हो, करतो का फी मापते एखादी बार. मग नेता तुमचा आहे कस काय. कारखान्यावाला साखर उधार देतो का,
फुकट त्याच्या तिथं मांजरी हागायच्यात त्याचं साखरेवर कारखान्यात मांजरी हागायच्यात मांजरी खऱ्याने पावसाने भिजत दिलं का जमिलं भरून साखर एखाद बार आपल्याला नाही थोबाड आणायला पाहिजे तुमचंच. शाळा त्याची कॉलेज त्याची गुराळं त्याचे गुळ पावडर त्याचंच परत ते दारू काढायचं त्याने चांगलं मागून कारखान्याच्या आहे का नाही मागून चिटकेलं ना त्याचंच मळी की तू आपली मळी फुकट देतो का मळी ऐ खाली काय बघतात कारखान्यावाला मळी फुकट देतो का आपल्याला मळी करा ना मतदान मग. राखेल डीलर कोणी नेत्याचं पोरग देशी दारूचे दुकान कोणाचे नेत्याच्या पोराचे बिअर बार जाना प्यायला महाशिवराला दांडक्या नाना उद्यापासून दारू प्यायला गेली होंडे काय होते जाऊ दे महाराष्ट्रात बाहेर गांड दारू पितात मोठं त्यांना करतात परत म्हणतात गरीब गरीब होत चालले श्रीमंत श्रीमंत होत चालले करा मतदान त्यांना कशाला गरीब होईन देऊ. तुम्ही ऐका आपल्या जातीला चांगलं शिकणारं कुणी नाही आपल्या जातीला चांगलं शिकणारं कुणी नाही. फुकट मराठ्यांचे किती विरोधक आहेत बरं झालं या आंदोलनामुळे झाले हरामखोरा हो मला कोण म्हणतं का जातीवादी मी त्या हरामखोराला म्हणा मराठ्याच्या विरोधात कोण कोण येतं सच्चे मराठे कोण 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 येतं आत्ता उघडे पडलेत ह्या आंदोलनामुळं. मराठ्याच्या ताटात जेवून मराठ्याचं अन्न खाऊन मराठ्याच्या त्याला भाजीपाला नेऊन मराठ्यांच्या तिथल्या कडव्याच्या ज्वारीच्या बाजरीच्या पेंड्या नेल्या गव्हाच्या पेंड्या नेल्या घागर चोरून पाण्याची तशीच नेली गेलीच गमिले चोरूननी खोरे चोरूननी शेंगा उपटून न्यायला ह्योच शेंगा आमच्याच खातू बाबळे तोडायला आमच्या तिथे शेळ्या ते शेळ्या त्याच्या चाराला आणतो आमच्या वावरात बाबळी चाळीतो आमच्या आणि आरक्षणाला विरोध कोण करतो तू खाणार येते थोबड एक एक एकामेकात खाणार तुमचे थोबड तुम्हीच खाणार लावायला पाहिजे एक दिवस द्या ना खळं असलं की दीदी बायको जर म्हणली का नको एकच जमीन द्या दी दोन दोन दी काय दीड दोन एखादा माणूस जर म्हणला तांबे भर दूध दी एखादी घरातली अक्का द्या ना पण दोन तांबे तुला काय करायचंय काय दी तीर दोन तांबे दूध वाटायला फुकट रानात काही असं फुकट ज्वारी न्याजा बाजरी न्याजा मूग न्याजा शेंगा तोडायला आपल्या आधी जाऊन बसले परत तोडायला ते एक जण वाटाने ते 15 जणांच हात मोडीन पाय मोडीन टंगडं मोडीन पोरग मोडीन पोरगी मोडी ते घरी राहिले आमचे ते बाजाराला गेले ते त्यांचा एक वाटा द्या ते बाजाराला काय हालही काय गेलता काय खाल्लं ना रे खाल्लं ना उभं आज ते दड थोपटे देत ना काय कमी केलं कधी म्हणल्याने बांधाचं गवत नेऊ नको कोठा आपला बैल आपले कचा कच चावतून बैल झोपायचं काय यांच्या बापाचे आहेत की चालले घेऊन रोज नाही फीज नाही काही नाही फुकट. तुम्हाला सांगतो धोका नका करू तुमच्या लेकराशी आता तरी मराठी शाने व्हा धोका नका. ह्या आंदोलनामुळं आपलं कोण आहे कोण नाही उघडं पडले आणि काही जण म्हणते लय जातीवाद वाढला त्यांच्यामुळे तो आंदोलन संपत्ती तो हात जातीवादच कडे दाखत थोक नाही काय तोंडात आज आहे का मी आल्यापासून जातीवादी आधीच्या काळापासून नाही. आधी नव्हता 100 वर्षापूर्वी नव्हता 50 वर्षापूर्वी नव्हता. मी जातीवादी आहे तर माधव पॅटर्न कुणी आणला होता मी तर काही मला कळत नव्हतं मी 4थी 5वीलाच असं माधव पॅटर्न कुणी आणला होता मराठ्याच्या विरोधात. होय
तेव्हा नाही का जातीवाद, आपले आपले निवडून आणणारे असं म्हणत होते, तेव्हा काय होता? तेव्हा नाही का जातीवाद. तुम्ही हुशार व्हा. त्या महिलाला बसायचं, तुम्ही बसा खाली, उभा राहिलेली माणसं बसा खाली, खाली बसा तुम्ही माणसं, हाता नका करू, हाता करणार आहेत खाली बसा, बसा गडी माणसं. त्या महिलाला काय दिसना, खाली बसा, नाही मागवा तिकडं, बस खाली, चल चल लवकर. त्या महिलाला काय दिसना, त्याच्यामुळे आरडा आहे, खाली बसा, बस हे पुढच्या खाली. या देवच लोक फेकून तिकडं बाहेर, महिलाला राहू द्या उभा, महिलाला उभा राहू द्या, माणसं खाली बसा. सर झाला आता, माझं तुम्हाला सांगायचा उद्देशच एवढा होता. नका आरडा करू, राहू द्या. बसा खाली, बसा सगळे बसा खाली. रुमाल खाली बस ना बाबा, बसा, जागा नाही तर वात उड्या. बस करा, हा बस करा, बस करा, बस करा, समजून घ्या. गोंधळ, टोपीवाले बाबा थांब ना, लय तू लय वर आवडतो काय, यावल्याला होता का काय, का पुढं होता काय? हा बस बस, राहून त्यांना उभा, तीन मी बघतो काय करायचं. आपल्या लोकांना लय हुशार व्हा. याचा अर्थ असा बी नाही की जातीवाद वाढला पाहिजे. या राज्यात जातीवाद नाही होऊन द्यायची जबाबदारी सुद्धा मराठीची, पण पुढच्याची सुद्धा तेवढीच जबाबदारी जातीवाद न वाढू द्यायची. जातीवाद वाढत नाही काय नाही, बरोबर होतं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सगळ्या जाती एक होता, सगळ्याला कळलंय. गरीब ओबीसीला कळलंय, गरीब ओबीसी म्हणतो मी, धनगरांना कळलंय, आणि दलित मुस्लिमाला तर त्याच्यापेक्षा जास्त कळालंय. हे 3-4 एकत्र आले ना, भुकटा चान्स. तुम्ही फक्त मराठी शहाणे व्हा, जे व्हायचं असेल ते होईल, जे काय ठरण ना त्याच्या पाठीशी उभा राहा. फक्त तुमच्या लेकराशी दगाफटका आता करू नका. मग एवढीच हात जोडून विनंती. बाकीचं मी सगळं बघतो, मी खंबीर आहे बाकी बघाय, तुम्ही काहीच काळजी करू नका बाकीची. आणि पुन्हा तेच सांगतो, एवढी कट्टर जात उठत नसन, हे अंधारात एकामेकाच्या आडोंगी बसून म्हणतात बाकीची तर जाती ओली बी अरे बाई एक झाले रे, लोंडा पळतो रे, इकडं कसं काय कोणी येणार रे, काय मिळेल रे, आयला सकाळून कसं काय झालं रे, ही जाती एक येत नव्हती राव, मग आण काहीतरी जग नसेल येत कोणी. तर ही सत्य परिस्थिती झाली. फडणवीस साहेब, तुम्हाला वाटत असत खड्डा भरून निघायचा नाही, मग ऐका, मी एक जबाबदार 6-7 कोटी मराठ्यांचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो, भरू शकत नाही. शेवटी कुणबी मराठ्याची विदर्भातल्या, खानदेशातल्या आणि मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आमचा एक जीव आहे. आम्ही एकच आहेत, आम्ही एकमेकाच्या नातेगोते आहेत. आम्ही वेळेप्रसंगी धुलाईच करणार 24ला. आणि मराठा माणसाला आता इथूनच सांगतो शेवटचं, एक तर मराठा एक झाला, आपलं सगळ्यात मोठं चांगलं काम झालं. दुसरं, आपल्याला आरक्षणच ओबीसीत नाही म्हणते, ते 2 कोटी पोत गेलो आपण आता, ते एक चांगलं झालं. मुलीला मोफत शिक्षण मिळालं, ते एक आपल्या शक्तीमुळं चांगलं झाले. खूप पोर अधिकारी झाले, रोज 7-10 आहेत, ते एक लय चांगलं झालं. आपले आरक्षणामुळं जात आता हळूहळू पुढे चालली. पण कोणत्या नेत्याला घ्यायचं नाही, ही एक माझा 4था मोलाचा सल्ला. पहिला दिलेला आहे, तुमच्या लेकराशी तुम्ही धोका करू नका, तुमच्या पोरीशी तुम्ही धोका करू नका. आरक्षण देऊन तिला मोठं करा, नेत्याला आणि त्याच्या पोराला आता मोठं करून तुमच्या लेकीचं वाटोळ करू नका. आणि दुसरा सल्ला आहे, एकाही नेत्याच्या पक्षाच्या सभेला जायचं नाही, प्रचाराला जायचं मराठी नाही, अजिबात जायचं. खुशाल घरी झोपून राहायचं, नाही काम दिलं तर नाही दिलं, गरज नाही.
नाही लाडकी बहीण दिली, नाही दिली आपला दाजी जाऊन आणि मुंबईला. आणि जर राजकीय नेत्यांनी दबाव आणला तर एकजुटीनं एकमेकाला गरीब मराठी साथ द्या. आणि त्याच्यापेक्षा जर जास्त आला तर जरी त्याच्या संगे हिंडले तर मागं जसं केलं मराठीने लोकसभेला, नुसती व्यासपीठावर गर्दी आणि मतदानाला कोणीच नाही, तसं लयच दबाव आणला एखाद्या नेत्याने आमच्या वकील बांधवाकडे सगळ्याकडे देतील. उपोषण ते करण्यात मजा नाही असं मला वाटतं. मला वाटतं आपण हे उपोषण स्थगित केलं तर बरं राहील. मला आत्ता असं मिळालं ऐकायला की खूप गाड्या निघाल्या, तर एक 5 वाजता सोडू आपण, कारण सगळ्याला भेटणं होईल, कारण त्यांचे लय हाल होते. आणि मग आपण वाटल्यास गॅलेक्सीला जाऊ. 5 वाजता आपण हे आमरण उपोषण स्थगित करू. करायचं का? कारण कालपासून मराठा समाजाचा काल लय आग्रह होता की उपोषण करायचंच नाही. लय काल कोरडे पडले होते हो माय मावल्या. त्याची काळजीच नका करू, तुम्ही नीटच करतो. ज्यांनी मराठ्याला त्रास दिलाय ना त्यांनी सुरुवात केली, शेवट तर मराठीच करणार, त्याचा नीटोबात करणार. आपण 5 वाजता 4-5 वाजता 4 किंवा 5 वाजता सोडू. नाही मला दम निघा नाही. नाही ते लोक आल्यावर सोडू मग. 4-5 वाजता का त्यांना यायला? ऐका ना, आता किती वाजले? महाराष्ट्रातून बरेच लोक आले तर ट्रॅल्या ट्रॅक्टर भरभर लोक आले. आपण एक 4-5 वाजता सोडू. आपल्या माय मावल्यांना सगळ्या भेटू. चिखलात रेती त्यांची कदर करावं लागणार आहे. आणि फक्त त्याच्यानंतर नका हॉस्पिटलकडे कोणी येऊ. अंतरावर त्याला आपण पुन्हा भेटू. तुम्हाला काम दिलंय ना, किमान 20 लोक मराठा सेवक करायचे या 5-7 दिवसाच्या, किंवा वाडे 100 वाढू 200 वाढू घरागणीच एक करा. मोठी सामाजिक टीम तयार करायची गोरगरिबाच्या अडचणी सोडायला. त्या कामात तुम्ही राहा. 5-6 दिवस मला आता खऱ्याने आरामाची गरज आहे. हे शब्द मी 13 महिन्यात कधीच वापरलेला नाही, कधीच. येऊ द्या म्हणायचं मी, माया लोकाला येऊ द्या, माझे लोक आले पाहिजेत. येऊ द्या, संभाजीनगरला येऊ द्या, कुठं येऊ द्या, दवाखान्यात येऊ द्या. पण तुम्ही आले की मला उठून उभं राहावं लागतं, बसावं लागतं. तितका त्रास होतो. आपण सगळे सोबतच काय करू, ऐका, आपण सगळे सोबतच ते 4 वाजता तर ते लोक येतात. तोपर्यंत काय तुम्ही काय करा, इथं विजूभाई तिथं गावकरी आपल्या आसपासचे गोदापट्ट्यातले मराठवाड्यातले लांबून आता हिंगोलीपासून यायला म्हणते तो जेवायला. नांदेड, हिंगोली, परभणी. तर ऐका ना, आधी ऐका ना व्यवस्थित. काय करा, तिकडून आलेले लोक ते बी येतात. तोपर्यंत तुम्ही काय करा, एवढा झाडापाशी इथं नाही, 100-1 मीटरवर आहे फक्त, इकडं उजव्या हाताला पूर्वेला. सगळेजण जेवण करा. आपण ते आणि तुम्ही सगळे एकत्रित आपण उपोषण वाटल्यास इकडं मध्ये बसून सोडू. तुमच्या त्या तिकडं सगळ्यात मध्ये बसून सोडू वाटलं तर ते बी येते. तर 4 वाजताचा टाइम ठेवा, 4 वाजता. आता मात्र मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या बांधवांना सांगतो, आता उपोषण आपण स्थगित करतोय. त्यामुळं आपण इकडं आता नंतर येऊ नका. आज आता आलेले जे रस्त्यानं त्यांच्यासाठी आम्ही 4-5 वाजेपर्यंत थांबवलेत. पण उद्यापासून म्हणतोय, उद्यापासून कोणी येऊ नका, आता स्थगित केलं आहे. कारण
कोर्टाचे निर्देश आणि माता मावल्या काही केले ऐकत नाहीत. काल कोरड्या पडल्या होत्या आणि सलाईन घेऊन उपोषण करण्यात काय मजा नाही. मी आहे, मी कसं मिळवून देतो तुम्हाला. आणि गावचा विषय आहे ना, गावचा पण विषय आहे काहीतरी. तर काय करा, लय झालं तर हे व्यासपीठ सभामंडपात ठेवा आणि ते हे आलेलं आहे ना सभामंडप, तर ते पट्टीशी करून घ्या. या झटक्यात 1-1.5 महिना मोकळा वेळ आहे तुम्हाला तो, म्हणजे लोकाला राज्यातले आले की बसायला सोपं जातं. हां ते. आणि राज्यात कोण उपोषण साखर उपोषणाला बसले त्या बांधवांनी उपोषण सोडून घ्या भाऊ सगळ्यांनी. आणि तुम्हाला आता सांगतो, सगळ्यांनी जेवण करा, कारण राज्यातून लई गाड्या निघाल्यात. असा नाही, आता काय करा, तुम्ही जेवण करा, पहिले तुम्ही जेवण करा. आणि ते यायले लय मोठे लोक, आपण सगळेजण मग मिळून तोवर तुम्ही जेवण करून वापस या इथंच. जो भैया तिथं वडा झाडापाशी जेवायला जा सगळेजण. वाढायला कोण नसलं हातानेच घेऊन काचाकच हाना. आणि रेटून का पाणी या इथं माघारी या पुन्हा आपण मग ते हे सगळे मिळून यायला मध्ये बसू आणि मध्ये बसून उपोषण सोडू. चला धन्यवाद सगळ्यांना. जय शिवराय. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.